तर सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. ट्रायंगल्स त्रिकोण भाग चालू आहे आपला आणि त्याच्या प्रॅक्टिस 3.4 आपला अर्धवट ऑलरेडी झालेला आहे. हाफ पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे. आपण लंबदुभाजकाचे प्रमेय पाहिलेलं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. त्यानंतर कोन दुभाजकाचे प्रमेय आपण पाहिलेलं आहे. त्रिकोणातील कोन, बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म पाहिलेले आहेत. त्याचबरोबर अमित कांबळेला एक मिनिट. हा, त्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर हे बघितलं त्रिकोणाच्या कोणत्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते वगैरे. आता आपण सुरू करूया सराव संच 3.5. ठीक आहे, सराव संच 3.5 आपण सुरू करणार आहोत. लक्ष येतं सगळ्यांनी स्क्रीनवर. काही डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता. चलो. तर काय प्रश्न बघा पहिला. आता मी तुम्हाला ऑलरेडी रिपीट झालं, म्हणजे पहिला पार्ट ऑलरेडी आपला झालेला आहे. सराव संच 3.4 प्रॅक्टिस 3.4. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे बघा. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये बिंदू ए हा कोन एक्स वाय झेड च्या दुभाजकावर आहे. बघा, हा एक्स वाय एक मिनिट. हा, तर हा जो एक्स वाय झेड आहे, या एक्स वाय झेड या कोनाचा हा दुभाजक आहे आणि या दुभाजकावर हा ए बिंदू आहे. लक्षात घ्या, दुभाजकावर कोणता बिंदू आहे तर ए बिंदू या दुभाजकावर आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय दिलं आहे, एक्स दिलेला 2 सेंटीमीटर, ए एक्स ची लांबी दिली आहे 2 सेंटीमीटर. कुठला बघा, हा ए एक्स, हा दिले तुम्हाला इथे 2 सेंटीमीटरचा. तुम्हाला काढायचं आहे ए झेडचं माप काढायचं आहे. तुम्हाला काय काढायचं आहे, ए झेडचं माप तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या, परत तुम्हाला सांगतो समजावून. The practice at 3.4, we have to find out the figure given to us is 3.4. Sorry, 3.48. This is the figure given to us. In this figure, angle XYZ is given, and this is the bisector of angle XYZ. Bisector आहे. And the point A lies on the bisector. Okay, दिले. Point A is on the bisector of angle XYZ. Getting? Now, this AX is 2 centimeter. We have to find out the measurement of AZ. काय करायचं, measurement of AZ we have to find out. आपल्याला measurement काढायचं आहे AZ ची. Getting guys? चलो. तर बघा, तुम्हाला मी आता हे माझ्या हाताने सोडवलेलं आहे. हर्ष आलाय, हाताने सोडवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हँडरायटिंग समजते का बघा. जर क्लिअर दिसत नसेल तर मी थोडं आणखी तुम्हाला क्लिअर पाठवतो. सो व्हॉट इज गिवन टू अस, काय दिलं बघा इथे. तर प्रॅक्टिस 3.4 यो. दिस AX इज इक्वल टू 2. बरोबर, AX इज इक्वल टू 2. हा एक्स 2 आहे आणि AZ आपल्याला काढायचा आहे. AZ आपल्याला काढायचा आहे. सो रे YA इज द बायसेक्टर. काही ना तुम्ही, हा जो किरण आहे, किरण YA हा काय आहे तर कोन दुभाजक आहे. कोणाचा, XYZ या कोणाचा. म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो की अँगल बायसेक्टर थिअरम नुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोणता थिअरम वापरायचा आहे, अँगल बायसेक्टर थिअरम, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. या ठिकाणी आपण काय करू शकतो, या ठिकाणी दिस वन AX बरोबर किती येणार, AZ. लक्षात घ्या, AX आणि AZ ची जी लेंथ आहे, सॉरी, AX and AZ are equal. AX and AZ are equal. Therefore, if it is 2, हा पण किती येणार तुमचा, 2 येणार. त्यामुळे AZ is also equal to 2. समजलं तुम्हाला, AZ is also equal to 2. बाय विच थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. समजलं का, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला काय कळेल की, अगेन रिपीट करतो बघा. दिस इज अँगल बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर this one, and by angle bisector theorem, length of XY is AY is equal to, sorry, length of AX is equal to length of AZ. म्हणजे the, if it is 2 centimeter, then this is also 2 centimeter, because this point is at the equidistance from the both the arms. समजलं का, हा जो पॉइंट आहे, हा दोन्ही, हा जो ए बिंदू आहे ना, हा ए बिंदू हा एक्स आणि झेड पासून समान अंतरावर आहे. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. समजतं सर्वांना? चला. Okay, let's see the next question, guys. Question number 2 here. You have given one diagram. Sorry. प्रश्न क्रमांक दुसरा बघा. कोण RST हा 56 अंशाचा आहे. कोणता बघा, RST बघा, RST हा टोटल किती आहे, 56 अंशात, 56 अंशाचा आहे. आणि तुम्हाला काय दिलं अजून बघा इथे, PT हा ST ला लंब आहे. बघा, हा PT हा लंब आहे ST ला. त्याचं म्हणणं काय इथे आहे, कोण 90 अंशाचा कोण आहे या ठिकाणी. किती अंशाचा कोण आहे, हर्ष आलाय ना, हर्ष? हा, किती आहे तर 90 अंशाचा कोण या ठिकाणी आहे. तर
त्याचबरोबर कोण रेक पी आर आणि एस आर हे लंब आहेत बघा. रेक पी आर हा एस आर ला लंब आहे बघा या ठिकाणी. म्हणजे हा पण तुमचा किती आला 90 अंशाचा या ठिकाणी कोण आपल्याला आलेला आहे. चला. सो इथे बघा पी आर आणि पीटी सारखे दिले बघा. पी आर आणि पीटी बघा. हा पी आर आणि हे पीटी हे काय तर दोन्ही सारखे आहेत, एकरूप आहेत. तर तुम्हाला आर एस पीचं काय काढायचं आहे? आर एस पी काढायचं आहे. आर एस पीचं माप तुम्हाला काढायचं आहे. कुठे आर एस पी? हा बघा आर एस पी. जसं तुम्हाला हा आर एस पी तुम्हाला काढायचा आहे. हा कोण तुम्हाला विचारलाय किती आहे समजतंय. आणि तुम्हाला पुढे कारण पण विचारणी आहे. चला परत क्वेश्चन रिपीट करतो. लेट्स सी द गाइस क्वेश्चन अगेन. This angle RST is 56. RST. This is 56 degree. Then this one PT. PT is perpendicular to ST. That means here is 90-degree angle. PR is perpendicular to SR. Then again it is here the angle is of 90-degree. We have to find out segment PR congruent segment PT. This segment PR is congruent to segment PT. Therefore, we have to find out the measure of RSP. We have to find out the measure of RSP. कुठे तुमचा RSP बघा. RSP. Getting RSP. समझा? चलो. एक सेकंड. हाँ. चलो पुढे जाऊया. Let's see the answer, guys. Now, थोडे गिचपीट झालेले आहे. डोंट वरी, थोडं समजून घ्या. नाही कळलं तर मला सांगा, मी परत तुम्हाला समजून सांगतो. हिअर सो काय काय केलं आधी? व्हॉट एव्हर इज गिवन टू अस दॅट इज रिटन. मी जेवढं आहे तेवढं लिहून घेतलं फक्त इथपर्यंत. बाकी वेगळं काही याच्यामध्ये. सी द मेजर अँगल आर एस टी इज इक्वल टू 56. सेगमेंट पी टी परपेंडिक्युलर सेगमेंट आर एक्स जे आहे ना तेच लिहून घेतलं इथे बघा. सेगमेंट पी आर परपेंडिक्युलर सेगमेंट एस आर. देन द सेगमेंट हे जे सेगमेंट आहे ना पी आर आणि एस आर दे आर कॉन्ग्रुएंट. देन वी हॅव टू फाइंड आउट द मेजर ऑफ आर एस पी. जे दिलं तेच लिहून घेतलेलं आहे, लक्षात घ्या. वेगळं काही केलं नाही. आणि हा पार्ट थोडासा कट करून टाका. हा तुमचा थोडा जरा चुकलेला आहे तो. चुकलेला म्हणजे ओके. नाव आता बघा बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. हे तुम्हाला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम वापरायचा आहे. इफ पीटी इज इक्वल टू पी आर बघा. इफ पीटी इज इक्वल टू पी आर देन बघा. इफ पीटी इज इक्वल टू पी आर देन दिस अँगल. कोणता अँगल? दिस वन बघा. हा इथला एक अँगल अँड दिस अँगल. कोणता अँगल? आर एस पी. दिस आर एस पी अँड angle TSP. These two angles are congruent. These two angles are congruent by angle bisector theorem, right? So total किती आहे? 60 आहे. 60 चे हाफ किती? सॉरी 56 आहे टोटल. बरोबर की नाही? 56 आहे ना टोटल बघा. सो मेजर अँगल आर एस टी. हा टोटल अँगल आर एस टी. टोटल किती झाला तुमचा? आर एस पी प्लस टी एस पी बघा. ओके. आर एस पी प्लस टी एस पी. आर एस पी प्लस टी एस पी. टोटल इट इज किती? टोटल किती तुमचा 56 आहे. instead of RSP बघा इथे. सो टोटल इट इज 56 आणि instead of RSP TSP च्या ऐवजी पण RSP घेतलं बिकॉज हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. दिस इक्वल टू दिस वन. therefore what do you get here? 56 is equal to twice of RSP. दोन RSP आले या ठिकाणी. therefore डिवाइड करा. डिवाइड करा. you'll get the answer 28 डिग्री. किती ना 28 अंश तुम्हाला उत्तर मिळेल. बाकी फक्त तुम्हाला इथे काय करायचं? हे एवढं तर सगळं सेमच आहे बघा. हे सगळं सेम आहे. फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे? बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. बाकी सगळं सेम आहे. हा टोटल 56 आहे. दॅट मीन्स हा 28 झाला आणि हा सुद्धा किती झाला? 28 झाला. सो मेजर अँगल आर एस पी इज इक्वल टू 28. मेजर अँगल आर एस पी किती मिळाल तुम्हाला? 28. समजतं सर्वांना? थोडं कन्फ्युज होईल. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला काय दिलेलं आहे की त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीक्यू दिलाय 10 सेंटीमीटरचा, क्यूआर दिलाय 12 सेंटीमीटरचा, पीआर दिलाय 8 सेंटीमीटरचा. तुम्हाला काय काढायचं आहे यातून? सर आय अंडरस्टँड. ओके. सो तुम्हाला काय काढायचं आहे की या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण कोणता ते ओळखायचं आहे. व्हॉट इज युअर क्वेश्चन? What is your question? PQ. In triangle PQR, PQ is equal to 10, QR is equal to 12, and PR is equal to 8 centimeter. We have to find out the greatest and the smallest angle. काय करायचं? greatest and smallest angle वापरायचा आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे इथे बघा. काय बघा इथे मी अंदाजे काढला की हे मेजर घेऊन काढलेले नाहीयेत. QR is equal to 12, PR is equal to 8, and PQ is equal to 10. हे अंदाजे काढलाय, मापाने घेऊन काढलेलं नाहीये, लक्षात घ्या. नॉट टू द स्केल. सो ग्रेटेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन बरोबर
अँगल अपोजिट टू द ग्रेटर साईड. बरोबर. म्हणजेच बघा लक्ष द्या. त्रिकोणात सर्वात मोठा कोन बरोबर सर्वात मोठ्या बाजू समोरील कोन. म्हणजे कोणता कोन? पी. सर्वात मोठी बाजू कोणती? 12. त्याच्यावर समोर कोणता पी आहे? कोणता कोन आहे बघा? पी. त्यामुळे पी हा जो कोन आहे हा सगळ्यात मोठा लक्षात घ्या. पी हा कोन सगळ्यात मोठा आहे. सर्वात मोठा कोन आहे पी. कारण त्याच्या समोर बाजू कोणती आहे? सर्वात मोठी बाजू आहे 12. 12 म्हणजे क्यूआर. क्यूआरच्या अपोजिट पी. समजतं इथपर्यंत? आणि त्याच्या बरोबर विरुद्ध जायचं. स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू अँगल अपोजिट टू द स्मॉलेस्ट साईड. स्मॉलेस्ट साईड कोणती आहे तुमची? पी आर 8. बरोबर की नाही? या तिघांमधल्या का 10, 12, 8. आणि त्याच्या अपोजिट कोणता आहे तर क्यू. सो अँगल क्यू जो आहे ना, अँगल क्यू हा सगळ्यात काय तर लहान आहे. लक्षात घ्या. बरोबर. सगळ्यात लहान आहे. त्यामुळे सगळ्यात लहान त्रिकोण सर्वात लहान कोन बरोबर लहान बाजू समोरील कोन म्हणजेच कोन क्यू. आणि त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन बरोबर मोठ्या बाजू समोरील कोन म्हणजेच कोन पी. समजतं तुम्हाला? कॉल डाऊट येईपर्यंत बघा, नीट लक्ष द्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल एफ ए एन, त्रिकोण तुमचा कोणता आहे? एफ ए एन त्रिकोणामध्ये एफ दिला 80 अंशाचा, ए दिला 40 अंशाचा. तर त्रिकोणात सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची तुम्हाला नावे लिहायची आहेत. In triangle FMN, F is 80 degree, A is 40 degree. You have to find out the greatest and smallest side of the triangles. Okay, and you have to send the state the reason. Reason तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे बघा. नाव आपण एक रफ डायग्राम काढल्यावर हा डायग्राम रफ आहे. लक्षात द्यायचं. डायग्राम इज रफ, अप टू द स्केल नाहीये. मी असंच रफ काढलेला आहे. हा F is 80, A is 40. दॅट मीन्स हा एन. एन किती असणार सांगा मला? एन किती असणार? इट इज 60. एन किती असणार? 60 असणार. वाय इट इज 60? बिकॉज आपण तिघांची बेरीज केली तर किती मिळते आपल्याला? 180 मिळते. सो 80 प्लस 40 झाले 120. 120 गेले 180 मधून उरले 60. बरोबर की नाही? समजलं? मग या तिघांची बेरीज किती आली? या तिघांची बेरीज तुम्हाला येते 180. समजा? सो अँगल एन हा किती आला तुमचा? 60 आला. लक्षात घ्या. अँगल एन किती आहे? 60. आता त्या 60 नाही काढला तरी चाललं असतं. आपल्या काय आपलं मोठं नाही छोटं विचारलंय. बट स्टील आपल्या माहितीसाठी आपण काढून घेतलं. त्यामुळे ग्रेटेस्ट साईड लक्षात घ्या. ग्रेटेस्ट साईड म्हणजे सर्वात मोठी बाजू बरोबर साइड अपोजिट टू ग्रेटेस्ट अँगल. सर्वात मोठा कोन कोणता आहे? सर्वात मोठा कोनासमोर बाजू सर्वात मोठा कोन कोणता आहे सांगा? एफ. एफ किती आहे? 80. त्याच्या समोरची बाजू कोणती आहे? एन ए. म्हणजे तुमची जी मोठी बाजू कोणती आली? एन ए बाजू मोठी आहे. साइड अपोजिट टू ग्रेटेस्ट अँगल इज इक्वल टू एन ए. आणि इट इज द सगळ्यात मोठी बाजू तुमची साइड अपोजिट टू ग्रेटेस्ट अँगल एन ए. समजे या त्रिकोणातील. देन छोटा कोन कोणता आहे? ए. त्या समोरची बाजू एफ एन. त्यामुळे स्मॉलेस्ट साइड इज इक्वल टू साइड अपोजिट टू द स्मॉलेस्ट अँगल अँड इट इज एफ एन. इट इज एफ एन. ही तुमची एफ एन आलेली आहे. समजा सर्व लहान बाजू बरोबर लहान बाजू बरोबर लहान कोणासमोरील बाजू बरोबर एफ एन. ओके. स्मॉलेस्ट साइड इज इक्वल टू साइड अपोजिट टू द स्मॉलेस्ट अँगल दॅट इज एफ एन. समजलं सर्वांना? काही डाऊट आहे का इथपर्यंत मंडळी? पटकन विचारा, मला पुढे जायला फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला सिद्ध सर करायचं आहे. बोल ना. स्क्रीन दिसत नाहीये. एक सेकंड बघा. चला लक्ष द्यायचंय. असतं कधी कधी थोडंसं होतं प्रॉब्लेम. तुम्हाला सिद्ध करायचं की समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण असतो. यू हॅव टू प्रूव्ह दॅट अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. इट इज इक्विअँग्युलर. ओके. चलो लेट्स सी गाइस. सोपं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पक्षसाध्य सिद्धता हे शब्द वापरायचे आहेत. पक्षसाध्य आणि सिद्धता. सो ए बी सी हा ट्रायंगल आहे आपला. हा त्रिकोण आहे एबीसी. इथं बघा गिवन म्हणजे काय? पक्ष. लक्षात. गिवन म्हणजे काय? पक्ष. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा काय आहे? समभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. फक्त एवढंच लिहायचं आहे. टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे काय? साध्य. टू प्रूव्ह म्हणजे काय? साध्य. काय साध्य करायचं आपल्याला? की हे जी तिन्ही कोण आहेत, कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी. काय साध्य करायचं आपल्याला? कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. वी हॅव टू प्रूव्ह. गेटिंग गाइस? लक्ष द्या आता इकडे. प्रूफ. प्रूफ म्हणजे काय? सिद्धता. काय सिद्ध वापरायची आपल्याला ठिकाणी बघा. इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये काय बघायचे? त्रिकोण एबीसी मध्ये हा त्रिकोण आहे तुमचा एबीसी मध्ये. या ठिकाणी AB, this AB is equal to AC. AB is equal to AC सेगमेंट. बाजू AB बरोबर बाजू AC दिलेले आहे आपल्याला. पक्ष हा लक्षात घ्यायचं. काय लिहायचं? गिवन म्हणजे काय? पक्ष. आता तुम्हाला काय वापरायचं आहे? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वापरायचा आहे.
समभुज त्रिकोणाचे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय वापरायचं आहे. दॅट मीन्स तुम्हाला बी आणि सी काय मिळणार, तुम्हाला एकरूप मिळणार बघा. कोण बी आणि कोण सी काय मिळालं तुम्हाला, कॉन्ग्रुएंट मिळाले, एकरूप मिळालेले आहेत. गेटिंग? सिमिलरली आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड आउट सिमिलरली बघा, सिमिलरली त्याचप्रमाणे सिमिलरली वी कॅन फाइंड आउट गाईज इन ट्रायंगल एबीसी. आपण आता दोन वेगळ्या बाजू घेऊ. कोणता घ्यायचा, एसी, दिस वन, एसी आणि बीसी घेऊया आपण, एसी अँड बीसी. फॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. बघा इथे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, ज्याला आपण दिले 2 क्रमांक. ओके, थिअरम ते झालं तुमचं आयसोसेल्स ट्रायंगल थिअरम, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आता बघा 1 आणि 2 तर नीट लक्ष द्या तुम्ही. फ्रॉम 1 अँड 2 व्हॉट डू यू गेट हिअर, फ्रॉम 1 अँड 2. 1 मध्ये काय, बी इज इक्वल टू सी. 2 मध्ये काय, ए इज इक्वल टू बी. राईट, म्हणजे बघा बी इज इक्वल टू सी and this b is also equal to a. That means हे तिन्ही कोण काय झाले, एकरूप झाले. फ्रॉम 1 and 2, 1 व 2 वरून काय मिळणार तुम्हाला, कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. दे आर कॉन्ग्रुएंट. आणि हे आपलं इथपर्यंत सिद्धता झालेली आहे. समजलं सगळ्यांना? काय एवढं कठीण आपण नाही घेतलं, ते सोपं आहे. फक्त तुम्हाला याच्या आधी मी जेवढं सांगितलं ते जर लक्षात असेल तरी तुम्हाला नक्कीच येऊन जाईल. चला तर पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न तुम्हाला, त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण कोण बीएसी चा दुभाजक, कोण बीएसी चा दुभाजक बाजू बीसी वर लंब असेल तर तुम्हाला सिद्ध करायचं की हा जो त्रिकोण आहे एबीसी समद्विभुज त्रिकोण आहे. यू हॅव टू प्रूव्ह दॅट द बायसेक्टर ऑफ अँगल बीएसी ऑफ ट्रायंगल एबीसी इज परपेंडिक्युलर टू द साइड, देन दिस ट्रायंगल इज आयसोसेल्स ट्रायंगल. आयसोसेल्स म्हणजे काय, समद्विभुज त्रिकोण हॅव्हिंग 2 साइड्स कॉन्ग्रुएंट. लेट्स सी. हा सोपं आहे, एवढं पण कठीण नाही, फक्त वाटतं सोपं कठीण आहे आपल्याला. पक्ष, काय पक्ष तुमचा, व्हॉट इज गिवन टू यू, काय दिलं तुम्हाला पक्ष, गिवन काय तुम्हाला बघा. डायग्राम दिलेला नाहीये, आपण डायग्राम काढलेला आहे. दिस दिस इज युअर ट्रायंगल ए बी सी. हा काय तुमचा ट्रायंगल ए बी सी आहे. इन दिस ट्रायंगल बघा, सो इन दिस ट्रायंगल व्हॉट हॅपन, इन दिस ट्रायंगल एबीसी, एडी, एडी इज द बायसेक्टर ऑफ ए. बघा इथून बायसेक्टर काढलेला आहे आणि हा बायसेक्टर कसा आहे तर हा परपेंडिक्युलर इथे. समजलं? नाव आपण काय केलं, आपल्याला प्रूव्ह करायचा की हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे एबीसी. देअरफॉर वी हॅव टेकन दॅट दिस टू ट्रायंगल्स एडीबी अँड एडीसी. एडीबी हा ट्रायंगल घेतला एडीबी आणि हा ट्रायंगल घेतला एडीसी. हा बघा दिसतं, सॉरी नंबर कुठले देतो मी पण. हे बघा दिस ट्रायंगल ADB and ADC. We have taken these two triangles. दिसला तुम्हाला? याच्यामध्ये बघा ही कॉमन साइड आहे. ओके, एक कॉमन साइड आहे, सामायिक बाजू आहे. त्यानंतर हा 90 अंशाचा आहे, हा 90 अंशाचा आहे. हा आणि हा कोण एकरूप आहे, ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी तुम्ही काय करणार, दिस ट्रायंगल बरोबर एबीडी एडीबी अँड एडीसी ते काय झाले तुमचे कॉन्ग्रुएंट झाले. कोणते टेस्ट वापरले आपण, हायपोस्टिनस साइड टेस्ट वापरलेली आहे. जर साइड झालं त्यामुळे तुम्हाला काय मिळणार, एबी, एबी इज इक्वल टू एसी तुम्हाला मिळणार. बिकॉज दे आर दी इथे लिहिलं नाही मी, दे आर दी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, समभुज एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून तुम्हाला हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण काय मिळाला, आयसोसेल्स ट्रायंगल. इट इज दी आयसोसेल्स ट्रायंगल. मी परत रिपीट करतो, डोंट वरी. हा एक मिनिट, कुठे गेलं, येस. परत नीट लक्ष द्यायचं, परत समजून सांगतो. परत एकदा तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल. हा एक ट्रायंगल घेतला आणि हा एक ट्रायंगल घेतला. वी हॅव टेकन दिस टू ट्रायंगल्स ए डी बी and ADC, and we have to show these two triangles congruent. So AB is equal, sorry, AD is equal to AD, common side आहे. Then this one बघा, ऑलरेडी दिले तुम्हाला, this A angle and this angle B, that is ADB and ADC. ADB आणि ADC पण कॉमन आले. एडीबी आणि एडीसी जो ट्रायंगल आहे तुमच्या हायपोटेनस साइड थिअरम, कर्णभुजा कसोटी. कोणती कसोटी वापरली इथे, प्रज्ञा नाही कायचं नाव, प्रज्ञा आहे का, प्रज्ञा दिसत नाही कुठे, प्रज्ञा आहे. सो वी हॅव यूज दी टेस्ट, कोणती टेस्ट वापरली आपण, हायपोटेनस साइड टेस्ट वापरलेली आहे. कर्णभुजा कसोटी वापरलेल्या ठिकाणी आपण वापरलेली आहे, कर्णभुजा कसोटी. सर न्यू लिंक रिसेंड करा. कोण रे वापस, 2 मिनिटं बाद थांबा. सानिका कुठे गेली. सी द लास्ट क्वेश्चन गाइस. इथे व्हॉट इज गिवन टू यू, काय दिलं बघा तुम्हाला इथे, व्हॉट इज गिवन टू यू इन लास्ट क्वेश्चन तुम्हाला इथे बघा.
त्रिकोण एबीसी मध्ये एडी आणि बी हे काय तर शिरोलंब आहेत. एडी आणि ईडी तुम्हाला दाखवायचं आहे की एडी आणि बीसी म्हणजे आपण काय करायचं आहे की आपल्याला या ठिकाणी दोन ट्रायंगल काय करायचे आहेत कॉन्फ्लिक्ट दाखवायचे आहे समोर एकरूप दाखवायचे आहे. ओके आता बघा डायग्राम परत मी काढलेला आहे पुढच्या मध्ये तुम्हाला आणखी थोडं क्लिअर कट आयडिया येईल बघा इथे. येस नाव ए इज इक्वल टू तुम्हाला काय दिलेलं ए इज इक्वल टू बीडी ए सॉरी ए इज इक्वल टू बीडी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आपण काय प्रूव्ह करायचं आहे एडी इज इक्वल टू बी दिस वन एडी इज इक्वल टू बी हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सो व्हॉट वी डीड इथं दोन ट्रायंगल घेतले एडीसी आणि बीसी. एडीसी बघा ए डी सी बघा हा एक ट्रायंगल घेतला एडीसी आणि दुसरा ट्रायंगल घेतला आपण बीई सी. हा मग कलर चेंज करतो मी बघा इथे बीई सी समजलं. हे दोन ट्रायंगल घेतले आणि हे दोन ट्रायंगल आपण काय केलंय या ट्रायंगल मध्ये बघा ते आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. यामध्ये एसीडी आणि बीसीई हे काय तर कॉमन आहे बघा. कुठे एसीडी हा बघा हा इथला हा दोघांमध्ये कॉमन आहे सी. ठीक आहे आणि हा 90 अंशाचा ऑलरेडी तुम्हाला दिलेले बोथ 90 डिग्री दोन्ही 90 अंश दिलेले आहेत. म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण कोको कसोटी वापरणार इथे. कोणती कसोटी वापरली कोको कसोटी ए टेस्ट. म्हणून एडी बरोबर बी मिळालं का सीएस सिटी म्हणजे काय कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू समजतंय. आता यासाठी तुम्हाला महत्वाचं काय बघा तर तुम्हाला जेवढं काय टेस्ट शिकवलं त्या टेस्ट लक्षात राहणं गरजेचं आहे.